नमस्कार, मी विक्रांत मनोरे. एम एस एक्सेलच्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ह्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये आपण एक्सेलमध्ये एक फॉर्म्युला आहे ज्याचं नाव आहे एफ व्ही. हा इथे बघा लिहिलेला आहे. एफ यू स्टँड फॉर फ्युचर व्हॅल्यू. तर या फॉर्म्युलाची किंवा या फ्युचर व्हॅल्यूची आपण फॉर्म्युलाद्वारे कसा उपयोग करून घेऊ किंवा त्याचा नेमका अर्थ काय हे या टेबलद्वारे सांगण्यात आलेलं आहे. टेबल बघा, इथे बँकेचं नाव दिलेलं आहे. विविध बँका घेतलेल्या आहे. युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक. आणि फ्युचर व्हॅल्यूचा आता जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला अर्थ सांगू इच्छितो की एक इसम आहे किंवा एक मनुष्य आहे की जो दर महिन्याला 1000 रुपये बँकेत टाकतो आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि तो असं म्हणतोय की मी 10 वर्ष टाकेल, हे दर महिन्याला 1000 रुपये प्रमाणे मी 10 वर्ष टाकेल. आणि मला बँक सांगते की तुझा रेट जो काही आहे, म्हणजे बँकेचा रेट जो काही आहे, तुझा म्हणण्यापेक्षा बँकेचा रेट जो काही आहे पर ॲन्नम आहे, दर साल दर शेकडा 8.20%. युनियन बँक पण म्हणते की मी पण 1000 रुपये दर महिन्याला तुम्ही जर टाकले, ड्युरेशन तुमचं जर 10 वर्ष असेल तर आम्ही आपल्याला 8.5% असं दर साल दर शेकडा व्याज देऊ, आपल्याला इंटरेस्ट रेट आहे. तर विविध बँका मी याच्यासाठी घेतल्या की विविध इंटरेस्ट रेट आहे तिथे. मी एक बँक घेऊन सुद्धा आपल्याला एफ व्ही हे सांगू शकलो असतो, परंतु विविध बँका असल्यामुळे किंवा विविध इंटरेस्ट रेट असल्यामुळे आपण या ठिकाणी हे बघू शकतो की दर महिन्याला जर 1000 रुपयाची जर आपण गुंतवणूक केली, बघा इथे हाऊ टू कॅल्क्युलेट फ्युचर व्हॅल्यू ऑफ फिक्स अमाऊंट पर मंथ. दर महिन्याला जर आपण 1000 रुपयाची जर गुंतवणूक केली तर 10 वर्षात 8.20% या व्याजाने, या इंटरेस्टने किती अमाऊंट होईल, मॅच्युरिटी अमाऊंट. ठीक आहे, समजलं आपल्याला. मग आपण फॉर्म्युला लिहितोय, इज इक्वल टू चं साइन एफ व्ही. बघा, रिटर्न द फ्युचर व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट बेस्ड ऑन पिरियडिक कॉन्स्टंट पेमेंट. पिरियडिक आहे, पिरियड म्हणजे हे पिरियड आहे, बट कॉन्स्टंट पेमेंट दर महिन्याचं 1000 रुपये असं कॉन्स्टंट आहे. कधी 1100, कधी 1200 तसं नाही बरं का. इथे कंस करतोय, रेट काय आहे ते, इथे रेटवर मी ते क्लिक करतो आहे. D10, पण हा पर ॲन्नम आहे त्यामुळे मी काय करेल, या ठिकाणी भागिले 12 करेल, कारण आपल्याला दर महिन्याला काढायचं आहे ना, म्हणजे दर महिन्याचा करून आपण हे करणार आहोत. हा डिवायडेड बाय 12 करण्याचा अर्थ हा ॲन्युअल रेट आहे. आपण पर मंथ चं या ठिकाणी एकूण व्हॅल्यू पाहणार आहोत. नंतर कॉमा करून NPR आहे. म्हणजे NPR म्हणजे काय की तुमचं पिरियड काय आहे, ड्युरेशन डिपॉझिट इन इयर्स. तर याला क्लिक करतोय. पिरियड आपला 10 वर्ष आहे, पण या ठिकाणी मात्र बघा गुणिले 12 करणार आहे. बघा इथे समजत असेल आपल्याला, एका ठिकाणी भागिले 12 केलं कारण ते अन्नम होतं, आणि इथे मी गुणिले 12 करतोय कारण आपल्याला टोटल 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षात 12 महिने येतात. तर असे 10 वर्षात किती महिने येतील. तर आपण इथे जर महिने डायरेक्ट लिहिलं असतं ना, इथे एक जर रो राहिली असती आणि इथे जर मी महिने केलं असतं डायरेक्ट, तर इथे तुम्हाला गुणाकार करण्याची गरज नव्हती. तर मग तो गुणाकार एक्स्ट्रा आपला होतोय. त्यानंतर कॉमा करतोय मी इथे PMT सांगितलेलं आहे. PMT म्हणजे आपली काय जी व्हॅल्यू आहे, आपली अमाऊंट जी काही डिपॉझिट पर अमाऊंट आहे, तर डिपॉझिट पर अमाऊंट आपण काय करणार आहे, तर 1000 रुपये करणार आहे. क्लिक केलं मी, कॉमा केलेलं आहे. आपली प्रेझेंट व्हॅल्यू आहे का, काही आपण काही व्हॅल्यू टाकली का, नाही, आपली 0 व्हॅल्यू आहे. आणि मी या ठिकाणी हे केलं, टाईप पण देता येईल आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा असे मी कॉमा करतो. हे बघा, एंड ऑफ द पिरियड अँड बिगिनिंग ऑफ द पिरियड, म्हणजे पिरियड संपल्यानंतरचं फ्युचर व्हॅल्यू पाहिजे का बिगिनिंग ऑफ द पिरियड. तर इथे बिगिनिंग ऑफ द पिरियड जर असेल तर कमी व्हॅल्यू येईल, एंड ऑफ द पिरियड असेल तर जास्त व्हॅल्यू येईल. तर आपण या ठिकाणी 0 देतो आहे आणि कंस पूर्ण करतोय. हे कंपाऊंड इंटरेस्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा इथे आपल्याला त्यांनी सांगितलं 1,85,000 रुपये आपल्याला मिळतील 10 वर्षानंतर जर आपण दरवर्षी दर महिन्याला 1000 रुपये 10 वर्षासाठी जर टाकत असाल तर. याचं बघू किती येतं. Ctrl+C ने कॉपी करा आणि इथे पेस्ट करून टाका Ctrl+V ने. त्याचे 1,88,000, याचं 1,91,000.
341.47 जे काय असेल. याचं का जास्त आलं आहे? कारण याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. याचं त्याच्यापेक्षा जास्त आहे कारण याचा या रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त आहे. तर अशा पद्धतीने हा फ्युचर व्हॅल्यू काढण्यासाठी, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला माहीत नसतं की मी दर 2,000 रुपये दर महिन्याला जर बँकेत टाकत गेलो आणि बँकेचं व्याज जर किमान असं असेल तर माझे 15 वर्षानंतर किती अमाऊंट होईल. तर आपल्याला पटकन समजत नाही, आपण कॅल्क्युलेटर घेतो. पण एक्सेलने ही फार छानची सोय केलेली. आपण 1000च्या ठिकाणी समजा 2,000 रुपये लिहिले आणि तुम्हाला 15 वर्षासाठी टाकायचे, तर बघा 15 वर्षानंतर तुम्हाला 7,04,472 एवढी मोठी अमाऊंट मिळेल. बघा, आपल्याला आश्चर्य वाटत असेल. तर हे आहे, हा फॉर्म्युला आहे फ्युचर व्हॅल्यू काढण्याचा. तर आपल्याला हे समजलं असेल, सोपा फॉर्म्युला होता. आपल्याला समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.